हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता मी जाते आहे माझ्यासाठी नाश्ता घ्यायला. तर बघते आता चालू आहे की नाही, जरा उशीर झालेला. आणि कॅटू आहे मम्मीकडे. आता काही टेन्शन नाही, मम्मी आहे तर मी आता घेऊन तुम्हाला घरी भेटते. नाश्ता, आणि इकडे मम्मी आणि कॅटू पण बसले नाश्ता करायला. हाय करते. आणि सकाळी कबूतर येतात, त्यांना खायला घालावं लागतं. मग परत तो भोका पण येतो. 2 भोके आहेत, दोघं पण आले होते. आणि इकडे मम्मी कॉफी बनवते माझ्यासाठी. बाथरूममध्ये बसली की ती उठायलाच नव्हती मागत. मजा येत होती. मम्मीने मस्त मोठा टब दिलेला तिला, हैराण केला. हा कॅटू, मग काय उडायला लागतंच मग तिला. थँक्यू. हे घे वडा खासो ना, हे घे. अरे बस ना एका जागी, बस झालं. मम्मी घे, नाही खात आहे. तू खाते काय? तू मम्मा बरोबर तुला हे घे. इथे आराम चालू आहे. मम्मी याचं काय नाव नाही ठेवलं? हा, मन्या. मन्या मन्या. लिप्स थोडे ड्राय होतात ना खरोखर. मन्या, हे मन्या. मन्याची साफसफाई चालू आहे. राहू दे, साफसफाई चालू आहे त्याची. कॅटू झोपली आहे, मस्त आराम चालू आहे. आणि आज मस्त मला आराम भेटला आहे. तर सकाळपासून मम्मीच बघत होती कॅटूला, तिची अंघोळ वगैरे, खाणं पिणं. मला काही टेन्शन नसतं मम्मी असते तर, कारण तीच काय नाही काय चालू असते, हे खा ते खा. आणि ते मी लिप बाम लावते, म्हणजे तिला पण लावायचं आहे. आणि आता आम्ही रिटर्न कधी येऊ, मार्गशीर्ष महिन्याचा लास्ट गुरुवार असणार तेव्हा आम्ही येऊ परत. आणि आता आम्ही दोघी उठलो आहेत. कॅटू मस्त झोपा काढल्या आहेत. लवकर उठलो ना म्हणून. मी तर अशी झोपत नाही, पण झोप लागली. आणि पप्पाची चालू आहेत गाणे, पण गोळी थोडा स्लो आवाज करायला. आणि इकडे मम्मी करते वाटण सुक्या खोबऱ्याचं. आणि काय बनवते आम्ही? चिकन. मम्मी मला बोलत होती चिकन बनवायला, तुम्ही बोलत तर तूच बनव. मला आलाय कंटाळा रोज रोज माझ्या हातचं खाऊन. कॅटू पण उठले मस्त. हां, कॅटू झाली ना तिने. मी वॅक्सिन लावत होते पण तिने घेतलं ते. मग तेवढं लावायचं आम्हाला. काय संडे स्पेशल चिकन. तेच फेस वॉश पण करणार कॅटू. बरं ॲपल देऊ. इथे मम्मीने वाटण रेडी केलं आणि इकडे चिकन बनतंय. मम्मी स्लो गॅस करायचा आहे. चिकन रेडी आहे आणि आता मस्त जेवून घेऊ. काय झालं तुला? कपडे कॅटू चेंज करते. हा काय? आणि ती मम्मी तू ती वाली प्लेट घे. हा, दादा घेतो ना आमची प्लेट. दाखवते ना मी. किती वर्ष झाली असतील? हा हा, दादा द्यायचीच ना तू. किती वर्ष झाली असतील या प्लेटला लहानपणी?
बाप रे. ही दादाची प्लेट ना, ही दादाची प्लेट. आणि माझी पण दाखव, ही छोटी. तू कशी ठेवलीस एवढ्या वर्ष? ठेवलं की बरोबर राहतं. बरोबर बोलतेस. तर ही दादाची प्लेट आणि दादा अजूनपर्यंत ह्याच प्लेटीमध्ये जेवतो ना. आणि ही माझी प्लेट. बाप रे, 20 वर्ष म्हणजे मी 10 वर्षाची असेल. हा, अरे वा. मम्मीने अजूनपर्यंत ठेवलेत. चिकन पण खा मग. आणि आता आम्ही जेवण घेतो. तर इकडे माझी मम्मी आहे, माझा भाऊ आहे, मस्त गोलू मोलू होता. आणि इकडे मी आहे. भाऊ माझा मोठा आहे, पण त्यांनी मम्मी फोटो असा केलेला ना. आणि इकडे दादा, माझा पप्पा. आणि हा दादा वडापाव खातोय. हा, आता बहीण आहे. आणि इकडे मी आणि मम्मी पप्पा. इकडे मी मी आणि दादा. आणि ते राजू काका आहेत. आणि इकडे कोण आहे? श्यामली आहे ना, छोटीशी. आम्ही दोघी किती क्यूट दिसतोय, क्यूट. आणि माझ्या मम्मीला पण बघा. बाप रे, मम्मी कशी किती छान दिसायचीस तू. किती मस्त फोटोज आहेत, पण आता ते खराब व्हायला आलेत. हा फ्रेम मध्ये कोण आहे? कॅटू आणि बाबू आहे, माझ्या बहिणीचा मुलगा. मोठे होऊन फोटोज हे बघतील तर हा काय रिएक्शन असेल यांचं. तेव्हा जास्त फोटोज काढले नाही आहेत. मी मम्मीला बोलते, मी इतकी छान दिसायची, माझे फोटोज का नाही काढले? का नव्हते काढलेस मम्मी? मोबाईल नव्हता तेव्हा बाई. मोबाईल नव्हता. कॅमेरा होता, तो मोबाईलला लागायचा. किती घेतला ना. कोण आहे कॅटू बघ. बरं झालं, खूप मोठी होतील तर ह्यांचं काय रिएक्शन असेल ना. किस्सी करते बघ मम्मी ती राधाच्या फोटोवर. म्हणून मी कॅटूचे इतके फोटोज काढते, पूर्ण फुल झाली मेमरी माझी. आणि तू आहे ना. हा कॅटू, इकडे बघ मम्मा आहे, इथे बघ मम्मा आहे, ही बघ मम्मा. आणि बघ माशी आहे. किती क्यूट दिसतो आम्ही दोघी. कॅटू, कॅटू.